नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत। तर आज आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये प्रमाणबद्ध पद्धतीने इथे कैरीचं लोणचं बनवलं आहे। कैरीचं लोणचं बनवल्यानंतर बऱ्याचदा लोणच्याला बुरशी येते किंवा पाणी सुटतं, त्याचबरोबर याचा रंग काही दिवसांनंतर काळपट व्हायला लागतो, असे अनेक प्रॉब्लेम येत असतात। तर खूप साऱ्या टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी कैरी कशी घ्यायची हे बघूयात। तर बाजारातून नेहमी कैरी घेताना अशी टणक हिरवीगार कैरी बघून घ्यायची आहे, थोडीशी अशी दाबून बघायची, ती हाताला कडक लागते म्हणजे ही कैरी लोणच्यासाठी अशी योग्य आहे। मधून पिवळी निघणारी कैरी लोणच्यासाठी बिलकुल वापरायची नाही आहे, नाहीतर त्याने लोणचं आपलं खराब होतं। आता ही कैरी बाजारातून आणली की रात्रभरासाठी पाण्यामध्ये ह्या कैऱ्या टाकून ठेवल्या तरी चालेल, पण कमीत कमी 1-2 तासासाठी तरी कैऱ्या पाण्यामध्ये ठेवायच्या। तर मी इथे 2 तासानंतर ह्या कैऱ्या पाण्यातून काढून घेतल्या आहे आणि स्वच्छ कॉटनच्या रुमालाने ह्या पुसून घ्यायच्या। देठापाशी व्यवस्थित पुसायच्या, बऱ्याचदा या ठिकाणी चीक असतो। तर कैऱ्या आपल्या पुसल्या गेल्या आहेत, आपल्याला फोडून आणायच्या आहेत। तर मी बाजारातून ज्यांच्याकडून कैरी घेतली त्यांच्याचकडून अडकीत त्याने ह्या कैऱ्या फोडून आणल्या आहे। तुम्ही चाकूने सुद्धा ही कैरी पुसून आणि चिरून घेऊ शकतात। तर हे बघा, आणि स्वच्छ कॉटनच्या रुमालाने मी पुसून घेतली आहे। यामध्ये जी कोय किंवा बारीक अशी पापुद्रा असतो तो आपल्याला सर्व काढून टाकायचा आहे। आता इथे मी 300 ग्रॅम पूर्ण लोणच्यासाठी मीठ वापरलेलं आहे, त्यामधलंच मीठ आता आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। तर 2 मोठे चमचे मीठ आणि 1 मोठा चमचा इतकी हळद वापरली आहे। हळद मीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित या कैरीच्या फोडींना। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्व फोडींना मी मीठ आणि हळद लावून घेतली आहे। आता या सर्व फोडी आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपण मीठ आणि हळद लावून घेतलं की कैरीमधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि आपले लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। खाली अशी एक कढई ठेवली आहे, त्यावर ही चाळणी ठेवायची। आता हे फोडी आपल्याला झाकून ठेवायच्या आहे। तर मी रात्रभरासाठी या फोडी अशाच झाकून ठेवणार आहे। तर हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या या कैरींमधलं सर्व पाणी निघून गेलं आहे आणि हळद लावल्यामुळे ह्या कैरीच्या फोडी छान आवळून येतात। हे बघा, असं पाणी सर्व निघून गेलं आहे। आता आपण या एका कॉटनच्या रुमालावर पसरवून टाकणार आहोत। हे पाणी तुम्ही फेकून दिलं खालचं कैरीचं तरी चालेल, किंवा मग पाण्यातली लोणचं सुद्धा या पाण्यापासून खूप छान तयार होतं। हे बघा, अशा प्रकारे पसरवून ठेवायचं आहे फॅनखाली 5 ते 6 तासासाठी, त्यामुळे आपल्या लोणचे जास्त दिवस टिकायला मदत होते। आता आपण प्रमाण बघणार आहोत। तर मी इथे शेंगदाणा तेल 800 ग्रॅम घेतलेलं आहे। तुम्ही इथे मोहरीच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकतात, पण लोणच्याला शक्यतो मोहरी किंवा शेंगदाण्याच्या तेलाचाच वापर करावा, त्यामुळे चव खूप छान येते। 2 चमचे लवंगा आणि 2 चमचे काळे मिरे घेतले आहे। तर जो पोह्यांचा चमचा असतो त्याने मी हे प्रमाण इथे सांगितलं आहे, आणि ग्राममध्ये सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याच्या डिटेल्स देईल, तिथे जाऊन नक्की बघा। आता 2 चमचे मी इथे खडा हिंग फोडून ते वापरलं आहे। शक्यतो लोणच्याला खड्या हिंगाचा वापर करावा, त्याने लोणचं अगदी खमंग लागतं। 1 चमचा मी हळद घेतली आहे, कारण आपण कैरीच्या फोडींना सुद्धा हळद लावून घेतली आहे। खूप जास्त हळद लावली तर लोणचं आपलं काळपट होतं नंतर। या ठिकाणी दालचिनीचे तुकडे घेतले आहे 3 ते 4, 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे मेथीचे दाणे। त्यानंतर मी इथे तिखट घेतलं आहे, तर मी इथे बेडगी मिरची तिखट वापरलेलं आहे। पाऊण वाटी मी इथे बेडगी मिरचीचं तिखट आणि पाव वाटी काश्मीरी लाल तिखट। 200 ग्रॅम मी मोहरीची डाळ घेतली आहे आणि 300 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। तर आपण हे पदार्थ थोडेसे भाजून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि आपलं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। तर आता ही सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे। फक्त आपलं मीठ गरम होईल इतपतच ते आपण या पॅनमध्ये भाजून घेतलं आहे। आता त्याचप्रमाणे आपल्याला मोहरीची डाळसुद्धा पॅनमध्ये हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे। कुठल्याही पदार्थाचा खूप जास्त रंग बदलेल इतपत आपल्याला हे भाजायचे नाही, हे लक्षात असू द्या। फक्त हे पदार्थ गरम झाले पाहिजे इतपतच ते आपल्याला भाजायचे आहे। अशा प्रकारे जर तुम्ही हे सर्व पदार्थ लोणच्याचे भाजून घेतले तर ते लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। किंवा मग तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे पदार्थ एखाद्या दिवसासाठी ठेवले तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये लवंगा आणि काळे मिरे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। तर काही जण लोणचं हे पाऊस पडल्यानंतर घालतात आणि काही जण उन्हात मार्च एप्रिलमध्ये सुद्धा घालतात, पण माझी आई नेहमी
एक पाऊस पडून गेला की मग लोणचंही घालते, त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। त्यानंतर बडीशेप आणि मेथीचे दाणेसुद्धा असेच आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। आता मी इथे हे सर्व भाजून घेतलेलं आहे। यानंतर आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे। तर सर्व तेल आपण यामध्ये घालून घेऊयात। शेंगदाणा तेलामुळे याला चव खूप छान येते। अगदी कडकडीत होईपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे। आता जी मोहरीची डाळ आपण भाजून घेतली आहे त्यातली अर्धी मोहरीची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे आणि अर्धी मेथीचे दाणे टाकायचे आहे। त्याचबरोबर बडीशेपसुद्धा आपल्याला यातली अर्धी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरवर याची पावडर बनवून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे। तर हे बघा मिक्सरवर याची पावडर रेडी आहे। आता तेल तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तेल आपल्याला कोमट करायचं आहे। त्याआधी आपल्याला एका पॅनमध्ये काय करायचं आहे, थोडंसं तेल बाजूला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लवंग, मिरे, दालचिनी आणि मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहे। कडकडीत तेलामध्ये हे असं आपल्याला फ्राय करायचे आहे। जर तुम्ही ह्या कडकडीत तेलामध्ये किंवा गरम तेलामध्ये लवंग, मिरे टाकले तर ते बऱ्याचदा फुटतात आणि आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो असं तेल थोडंसं बाजूला काढून किंवा गरम करून घ्यायचं गॅसवर आणि त्यामध्ये लवंग, मिरे गरम करून घ्यायचे आहे। तर ही महत्त्वाची स्टेप आहे। तुम्ही गरम तेलामध्ये जर हे पदार्थ तळायला गेलात तर ते अंगावर येण्याची शक्यता असते। आता हे तेल कोमट झालं आहे, यामध्ये आपण सर्व पदार्थ टाकणार आहोत। सर्वात आधी मी हिंग टाकलं आहे, बडीशेप टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्सरवर फिरवलेली मोहरीची डाळ, अख्खी मोहरीची डाळ टाकायची आहे आणि 1 चमचा हळद टाकायची आहे। त्याचबरोबर तळून घेतलेले आपण यामध्ये लवंग, मिरे सर्व खडे मसाले टाकलेले आहे। आता आपण यामध्ये तिखट टाकणार आहोत। तर हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, त्यामुळे लोणचं जास्त तिखट होत नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखटाचं प्रमाण घेऊ शकतात किंवा मग आवडीनुसार तिखट घेऊ शकतात। तर यातलं मी निम्म मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ मी ठेवलं आहे। तर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे या मिठाचा वापर काय करायचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा प्रकारे आपला हा इथे खार रेडी झालेला आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण लोणचं कसं भरायचं ते बघून घेऊयात। तर यामध्ये जास्त हळद टाकली तर काही दिवसानंतर हे लोणचं काळपट व्हायला लागतं, त्यामुळे जास्त हळद वापरायची नाही आहे। आणि रंग टिकावा यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे इतकी साखर टाकली आहे। साखर टाकल्यामुळे या लोणच्याचा रंग अगदी तसाच टिकून राहतो। तुम्ही ट्राय करून बघा एकदा। आणि इथे आपल्या ह्या कैरीच्या फोडीसुद्धा छान सुकलेल्या आहे, तुम्ही बघू शकता अजिबात पाणी नाही आहे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला सर्व लोणच्याचा खार टाकून घ्यायचा आहे। तर आमच्या घरी थोडासा खार जास्त प्रमाणात लागतो, त्यामुळे मी इथे 200 ग्रॅम मोहरीची डाळ वापरली आहे। तुम्ही या ठिकाणी म्हणजे 100 ग्रॅम मोहरीची डाळ आणि 100 ग्रॅम बाहेरचा रेडीमेड मसालासुद्धा वापरू शकतात। आता बरणी आपल्याला इथे खूप महत्त्वाची आहे। तर मी इथे काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती, उन्हात ठेवली होती। त्यानंतर आपण असं एका तव्यावर पाव चमचा हिंग टाकायचं। हिंग असं धूर सोडायला लागलं की त्यावर आपल्याला ही बरणी पालथी करायची आहे आणि हिला असा स्मोकी फ्लेवर देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही। आणि जे राहिलेलं मीठ होतं ते बरणीच्या तळाशी टाकायचं आहे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही मिठामुळे आणि तेलामुळे। तर हे बघा अशा प्रकारे बरणीमध्ये आपण हे लोणचं भरायचं आहे आणि एकसारखं भरून घेण्यासाठी आपण काय करायचं, त्याला असं रुमालावर ठेवायचं बरणीला आणि असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे लोणचं व्यवस्थित भरलं जातं। आणि यावर रुमाल किंवा एखादा कॉटनचा फडका बांधून तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकतात। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।